पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी सध्या समोर आली आहे। गेल्या 2 आठवड्यापासून बंद झालेल्या पावसाने आता परत एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा चक्रीवादळासारखं संकट थैमान घालण्याची शक्यता हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी वर्तवली गेली आहे। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा चक्रीवादळ महाराष्ट्रावर पुढील 2 ते 3 तासांमध्ये धडकणार असल्याची मोठी बातमी आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेली आहे। आता बघा, आज रात्री 2 वाजता मागील 10 वर्षातील सर्वात मोठा चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठं नुकसान करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाल्यामुळे तयार झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आणि त्यामुळे आता प्रचंड मोठा राक्षसी वारं वेगानं त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या दिशेनं 10 जिल्ह्यांकडे आता राक्षसी वेगानं पुढे सरकत असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येते। हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। नेमके कोणते ते 10 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा चक्रीवादळाची शक्यता आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सर्वात जास्त धोका या वादळी वाऱ्याचा रात्रीत होणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी पसरायला सुरुवात झाली आहे। भारतीय हवामान खात्यानं आता या 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करून टाकलाय। गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा या चक्रीवादळाचा मोठा धोका तुम्हाला सुद्धा होऊ शकतो असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा चक्रीवादळ असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची त्या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। आता सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना करण्यात आलेल्या आहे। सरकारनं अर्जंट आदेश या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी जाहीर केलाय। याचा चक्रीवादळाचा फटका सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना बसणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणाला या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये धोका असणार आहे, काय अपडेट आल्या तुम्ही पाहू शकता। सरकारच्या माध्यमातून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी देखील केल्याचं सांगण्यात आलंय। आता या ऑक्टोबर महिन्यामध्ये 3 तारखा सुद्धा हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या। या 3 तारखांना सर्वाधिक त्या ठिकाणी चक्रीवादळाचा तुम्हाला महाभयंकर पावसाचा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। या 3 तारखांना विशेषतः मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सर्वच नागरिकांनी या ठिकाणी विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी या 10 जिल्ह्यांमध्ये घेण्याचं आवाहन करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार 27, 28, 29 या 3 तारखांना सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे। तर येत्या 2 ते 3 तासांमध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई शहर, ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला।